3,215 कोटी हा आकडा गेले 3 दिवस महाराष्ट्रातली सगळी जनता ऐकते। एवढे पैसे आम्ही देणार आहोत, त्याच्यासाठीचे GR काढलेत, काही पैशांचं वाटप झालं। मुंबईतला 4-5 किलोमीटरचा एक पूल बांधायचा असेल तर त्याचं कंत्राट 3,000 कोटीच्या खाली नसतं आणि इथे 70 लाख एकर जमीन नुकसान झालेलं आहे। 5-5 वर्षाच्या जमिनीतनं काही निघू शकणार नाही अशी जमीन खरडून गेलेली आहे। 70 लाख एकर शेतीचं नुकसान होताना आपण 2,215 कोटींची तरतूद करतोय। कुणाला पुरणार आहे ही तरतूद? कविताताई ऐका, आता मी या दोन्ही पूर्व वक्त्यांचे ऐकलेलं आहे। मुळात म्हणजे अभूतपूर्व संकट आलेलं आहे। आता जे क्लायमेट चेंज मुळे जे होतंय, क्लाउड बर्स्ट, ढगफुटी, ही एक फार मोठी समस्या आपल्याच नाही तर सर्व देशांवर आहे। ठीक आहे, आपण बाकीच्या देशांचं जाऊ देऊया, महाराष्ट्राचं बोलूया। आता मे महिन्यात पाऊस पडला, अवेळी अवेळी केव्हाही पाऊस पडतोय। सरकार त्या त्यावेळी मदत करतंय, जाहीर करतंय, सुरुवात केली आहे मदत करायला। आता असं होतंय ना की सगळ्या ठिकाणीच जर का हाहाकार झालाय, सरकार सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतंय। आता बैलगाडीने जा का कोणी कशाने जा हा महत्वाचा मुद्दा नाही, शेतकऱ्यांना मदत पोहोचणं। बरं, तिथे प्रत्यक्ष टीम पोहोचणं त्या पाण्यातून, तर हे पोचायला काही तास लागतील, काही एखाद दिवस लागेल। परंतु माझं म्हणणं आहे की आत्ताच्या वेळी सगळ्यांनी मदत करा। तुमच्याकडे काही चांगल्या सूचना असेल कुठल्याही पक्षाकडे, त्यांच्याकडे शेती तज्ञ आहे, माननीय शरद पवार हे शेती मंत्री राहिलेले आहेत केंद्रीय, त्यांच्याकडे काही उपाययोजना असतील तर त्यांनी खुल्या मनाने सरकारला सांगावं की सरकारने हे करा त्यांच्या अनुभवातून। कारण ढगफुटी हा एक नवीन प्रकार आहे, हा 20-25 वर्षापूर्वी हा प्रकार नव्हता। जो मराठवाडा पाण्यासाठी तरसत होता तिथे आता अति पाणी झालंय। त्यामुळे सरकारने 9 GR काढले, मदत चालू आहे डीबीटीच्या मार्फत, प्रत्यक्ष तिकडे। पहिले तर लोकांना वाचवणं, शेतीचं नुकसान हा पुढचा टप्पा आला, पण पहिले लोकांना पाण्यातनं तर बाहेर काढलं पाहिजे। एअरलिफ्टिंग चालू आहे, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर चालू आहे, हे सगळं चालू आहे।